Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित. उद्याचं चक्काजाम आंदोलनही स्थगित. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात घुसणार. बच्चू कडूंचा इशारा. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल. बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. मंत्री उदय सामंत यांच्याकडून शासनाच्या पत्राचं वाचन. वसुली करायची असली तर अदानी अंबानीची करा. जर तुमच्या दारात कोणी वसुली करायला आला तर त्याला झाडाला लटकवा. उपोषण सोडताना बच्चू कडूंचा घणाघात. कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर घेतलाय असं अजित पवार म्हणाले. आपल्या आंदोलनानं त्यांना बोलकं केलं. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ. बच्चू कडूंच्या आंदोलनावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. अजित पवारांना विचारला जाब, जोरदार घोषणाबाजी. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. बच्चू कडूंच्या मागण्यांना न्याय देण्याची आंदोलकांची मागणी. पुण्यात प्रहारच्या आंदोलनानंतर पोलिसांची मीडियावरही अरेरावी. आंदोलकांच्या भूमिका जाणून घेताना पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यावरच धावून गेले. पुणे पोलिसांच्या मगरुरीचा जाहीर निषेध. पुन्हा असा प्रकार घडल्यास पोलिसांविरोधात आंदोलन करणार. बच्चू कडूंचा इशारा. कर्जमाफीचं कुठलंही वचन आम्ही दिलेलं नव्हतं. कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात नव्हती. जे दिलं ते सर्व पूर्ण करतोय. मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध. विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ. सूत्रांची माहिती. पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची, अजून तो निर्णय घेतलेला नाही. अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुळेंचं मिश्किल उत्तर. वादळरूपी पाऊस आल्यास रेनकोट छत्रीचा उपयोग होत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुळेंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक्सवर पोस्ट करत फडणवीसांकडून राज ठाकरेंना शुभेच्छा. मुंबईवर अदानींचं अतिक्रमण याबाबत राज फडणवीसांना भेटले असतील. राज ठाकरे फडणवीस भेटीवरून संजय राऊतांचा खोचक टोला. तर मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी. राऊतांचं वक्तव्य. विरोधी आमदारांना निधी मिळत नसल्याची खंत. सुनील राऊतांना कुठे निधी मिळतो तरीही ते काम करतात. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची उपस्थिती. वरळीत संदीप देशपांडेंकडून रक्तदान शिबिराचं आयोजन. अजित पवारांचे आमदार शेखर निकम शरद पवारांच्या भेटीला. कृषी भवनाबाबत शरद पवारांची भेट घेतली. पवार आणि दादा एकत्र आले तर आनंद होईल. शेखर निकम यांची प्रतिक्रिया. विठुरायाच्या पालखी मार्गासाठी कुणी विचार केला नाही. अनेक जाणते राजे झाले, मात्र कुणीही मार्ग तयार केला नाही. नाव न घेता मंत्री जयकुमार गोरेंची शरद पवारांवर टीका. जळगावच्या बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचे समर्थक आज भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून 30 सेकंदात इंजिन बंद पडलं का? अहमदाबाद विमानतळावर देखभालीची जबाबदारी कोणाच्या ताब्यात? संजय राऊतांकडून विमानाच्या दुरुस्तीबाबत सवाल उपस्थित. विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. मृतांची संख्या 274 वर. 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले. विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील दृश्य समोर. अपघातानंतर वसतिगृहातील व्हिडिओ समोर. विमान कोसळून वसतिगृहातील 20हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू. अपघातग्रस्त विमानाच्या मागील भागात आणखी एक मृतदेह आढळला. घटनास्थळी एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू. विमानाचे अवशेष हटवण्याचं कामही सुरू. अपघातस्थळी एआयबीची टीमही दाखल. तपास सुरू. विमान अपघातातील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरुवात. डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरुवात. आणखी काही मृतदेहांच्या डीएनए चाचण्या बाकी. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. अपघातामुळे आसपासच्या घरांचं नुकसान. मेघानीनगर हाऊसिंगमधील राजू पटणींच्या घराला तडे. एअर इंडियाची 16 विमानं अन्यत्र वळवली. इस्रायल इराण संघर्षानंतर परिस्थितीमुळे हवाई सीमा बंद. भारतातून अमेरिका आणि युरोपात जाणाऱ्या विमानसेवेला फटका. प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार. महापालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रभाग रचना पूर्ण केली जाणार. 14 गावांच्या निधीवरून कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेंची सेना आणि ठाकरेंची सेना आमने सामने. दहिसर मोरी गावात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन करत राजीनाम्याच्या तयारीत. याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार. आमदार राजेश मोरे यांची प्रतिक्रिया.
पालकमंत्री असताना माझ्या जिल्ह्यात कामे खोळंबल्यानं मी दुःखी. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर विसंवादाचा ठपका. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते निवड पत्र सुपूर्द. कोल्हापूर जिल्ह्यात 26 जूनपर्यंत बंदी आदेश लागू. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं ईव्हीएमच्या संख्येची पडताळणी सुरू. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात. कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. लासलगाव बाजार समितीच्या सभापतींनाही स्थान. बीडच्या अंबाजोगाईमध्ये प्रहार संघटनेकडून लोटांगण आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हलगी वाजवत लोटांगण आंदोलन. कडूंच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. बच्चू कडूंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अमरावतीत भीम ब्रिगेड आक्रमक. नांदगाव पेठ टोलनाक्यासमोर भीम ब्रिगेडचे रास्ता रोको आंदोलन. तत्काळ कर्जमाफी करण्याची भीम ब्रिगेडची मागणी. बच्चू कडूंच्या आंदोलनाला बीडच्या लिंबा गणेशकरांचा पाठिंबा. कर्जमाफी न केल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पावित्र्यात. नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन डिसेंबर महिन्यात होणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची घोषणा. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन. काल उदय सामंतांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात मंत्री भुजबळांच्या पाहणीनंतर पोलीस ऍक्शन मोडवर. वाहतूक पोलिसांकडून अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.